नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामधील आपण सराव संच 1.1 वरील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत। तर सराव संच 1.1 मधील आपण 1 ते 4 उदाहरणं यांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण 5वं आणि 6वं उदाहरण पाहणार आहोत। 5वं, 6वं आणि 7वं असे पुढे जी 3 उदाहरणं आहेत त्या 3 उदाहरणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आता या ठिकाणी हे 5वं उदाहरण आहे बघा, इथे दिलेले बघा सराव संच 1.1 आणि 5वं उदाहरण। x y z हे एक रेषीय बिंदू आहेत। डिस्टन्स xy बरोबर 17, डिस्टन्स yz बरोबर 8, तर डिस्टन्स xz काढा। आता या ठिकाणी काय सांगितलेले आपल्याला, x y z हे बिंदू एकरेषीय आहेत। मग बिंदू जर एकरेषीय असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या 3 पर्यायांच्या शक्यता संभवतात। तर आता या ठिकाणी बघा, पहिली शक्यता किंवा पहिला पर्याय काय असेल तर x आणि z यांच्या दरम्यान जर आपण y बिंदू घेतला तर त्यांच्यामधली दरम्यानता इथं लिहिलेली बघा, x डॅश y डॅश z, म्हणजे y हा बिंदू x आणि z या दोन बिंदूच्या दरम्यान आहे। मग ही दरम्यानता घेतली तर डिस्टन्स xz बरोबर डिस्टन्स xy अधिक डिस्टन्स yz असतं, हे आपल्याला माहीत आहे। आता डिस्टन्स xy किती आहे, 17। डिस्टन्स xy किती दिलेले आपल्याला, 17 दिलेले, आणि डिस्टन्स yz किती दिलेले, 8 दिलेले। म्हणून इथे बघा, डिस्टन्स xz बरोबर डिस्टन्स xy अधिक डिस्टन्स yz बरोबर 17 अधिक 8, या दोघांची बेरीज किती येते, 25, आणि म्हणून डिस्टन्स xz बरोबर किती आलं, 25। आता दुसरा पर्याय काय असेल याच्यामध्ये, पहिल्या पर्यायामध्ये y बिंदू हा x आणि z यांच्या दरम्यान होता। आता दुसरी शक्यता काय असू शकेल, z बिंदू हा x आणि y च्या दरम्यान असेल तर। मग ही दरम्यानता कशी लिहिली जाते, x दरम्यान z दरम्यान y। मग ही दरम्यानता जर अशी असेल तर त्या ठिकाणी डिस्टन्स xz अधिक डिस्टन्स xy बरोबर काय येईल, सॉरी, डिस्टन्स xz अधिक डिस्टन्स zy बरोबर डिस्टन्स xy। आता डिस्टन्स xz किती आहे दिलेलं नाही आपल्याला, इथं डिस्टन्स xz दिले का, नाही दिलं तर ते काढायचे, म्हणून आपण डिस्टन्स xz हे आहे तसंच लिहिलं, अधिक डिस्टन्स zy, डिस्टन्स zy किती दिलेले, 8। मग या ठिकाणी म्हणून आपण किती घेतले, 8, बरोबर डिस्टन्स xy किती दिलेले, डिस्टन्स xy हे 17 आहे, म्हणून इथं डिस्टन्स xy च्या खाली किती लिहिले आपण, 17। म्हणून खालच्या ओळीला बघा, डिस्टन्स xz बरोबर या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे 17 होते ते आपण 17 तसेच ठेवलेले आहेत, आणि बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला 8 हे अधिक होते ते दुसऱ्या बाजूला आलेले आहेत, डाव्या बाजूचे उजव्या बाजूला आलेत, म्हणून त्याचं चिन्ह बदललं आणि ते काय झालं, -8, म्हणून 17 - 8, म्हणून खाली डिस्टन्स xz बरोबर किती आले, 17 मधून 8 गेले, 9 राहिले। आता तिसरी शक्यता काय असेल तर x बिंदू y आणि z च्या दरम्यान घेतला तर ही शक्यता किंवा हा जो पर्याय आहे तो शक्य नाही, कारण या ठिकाणी ही दरम्यानता जी आहे ती शक्य नाही, म्हणजे y दरम्यान x
दरम्यान झेड हा पर्याय या ठिकाणी शक्य नाही, कारण डिस्टन्स एक्स वाय हे डिस्टन्स वाय झेडपेक्षा जास्त दिलेलं आहे किंवा ते जास्त आहे आणि म्हणून ही दरम्यानता शक्य नाही. म्हणून या ठिकाणी इथं काय येईल, डिस्टन्स एक्स झेड बरोबर 25 किंवा डिस्टन्स एक्स झेड बरोबर किती असेल 9. म्हणून याचं उत्तर किती येतं, डिस्टन्स एक्स झेड बरोबर 25 किंवा 9. तर अशा प्रकारे हे 5वं उदाहरण आपण सोडवलेले. त्याच्यानंतर याच ठिकाणी इथं आपल्याला 6वं उदाहरण पाहायचे. आता 6वा प्रश्न काय आहे, तर आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला या 6व्या प्रश्नामध्ये आकृती काढायची आणि ते उदाहरण पण सोडवायचे. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत. तर इथं या ठिकाणी 3 उदाहरणं दिलेली आहेत. 6व्या प्रश्नामध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत. तर तिन्ही उदाहरणं आपण आज सोडवून पाहणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण प्रथम आपण बघूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, जर ए दरम्यान बी दरम्यान सी आणि लेंथ ए सी बरोबर 11, लेंथ बी सी बरोबर 6.5, तर लेंथ ए बी बरोबर किती. तर हा पहिला प्रश्न याच्यामधला आहे. तर हा प्रश्न आपण सोडवूया. बघा इथे पहिला प्रश्न सोडवून दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आकृती काढायला सांगितलेली आहे. मग आकृतीमध्ये आपल्याला दरम्यानता दिलेली, प्रश्नामध्ये काय केलेले, दरम्यानता दिलेली. ए दरम्यान बी दरम्यान सी, म्हणजे बी बिंदू ए आणि सीच्या दरम्यान आहे. हे आपल्याला दरम्यानता दिलेली बिंदूची. मग आता यावरून आपण काय करायची, आकृती काढायची. म्हणजे बी बिंदू हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, म्हणून आपण एक रेषा काढायची. काय करायची, रेषा काढायची. या रेषेवरती 2 बिंदू घ्यायचे. कुठले, ए आणि सी, कारण बी बिंदू कुठे, मध्ये. बी बिंदू कुठे आहे, मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ए आणि सी हे बिंदू या रेषेवरती घ्यायचे आणि त्याच्या मध्ये बी हा बिंदू घ्यायचा, कारण बी बिंदू ए आणि सीच्या दरम्यान आहे म्हणून तो मध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नामध्ये काय दिलेले, लेंथ ए सी बरोबर किती दिलेली, 11 आणि लेंथ बी सी बरोबर किती दिलेली, 6.5. तर हे आपण आकृतीमध्ये दाखवायचं. ए आणि सी हे अंतर किती दिलेले, 11, म्हणून या ठिकाणी आपण हे 11 अंतर घेतलं. आणि बी सी बरोबर किती, 6.5, म्हणून या बी सीच्या मध्ये आपण किती लिहिलं, 6.5. आणि ए बी हे अंतर दिलेलं नाही. हे अंतर काय करायचं, आपल्याला काढायचं आहे. या दरम्यानतेचा उपयोग करू. मग इथे बघा, म्हणून ही दरम्यानता दिलेली ए दरम्यान बी दरम्यान सी, आणि असं असेल तर आपल्याला सूत्र माहीत आहे की डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी असतं. म्हणजे सर्वात मोठं अंतर हे इतर 2 अंतराच्या बेरजे एवढं असतं. हे आपल्याला सूत्र माहीत आहे. मग आता डिस्टन्स ए बी इथं आपल्याला काढायचे, म्हणून डिस्टन्स ए बी आहे तसंच लिहा. डिस्टन्स ए बी आहे तसंच लिहिलं. अधिक डिस्टन्स बी सी किती दिलेले, डिस्टन्स बी सी किती दिलेले आपल्याला, 6.5, म्हणून डिस्टन्स बी सीच्या खाली काय केलं, 6.5 आपण लिहिलं. बरोबर बरोबर डिस्टन्स ए सी हे अंतर किती दिलेले, 11. आकृतीमध्ये बघा आपण हे दाखवलेलं आहे. हे अंतर किती आहे, 11, आणि म्हणून इथं डिस्टन्स ए सीच्या खाली किती लिहायचे, 11. मग आता पुढची स्टेप काय येते, डिस्टन्स ए बी बरोबर, ए बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 11 आहेत ते तसेच ठेवायचे, आणि डाव्या बाजूला अधिक 6.5 आहेत ते दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होतात, वजा होतात. तर ते वजा 6.5 किती, 11 वजा 6.5. मग ही वजाबाकी केली तर किती येतं उत्तर, 4.5. वजाबाकी करताना तुम्ही
11.0 वजा 6.5 असं करा. म्हणजे तुम्हाला उत्तर किती येईल? 4.5. म्हणजे लेंथ ए बी बरोबर किती आली? 4.5. लेंथ ए बी किती आली? 4.5. तर अशा प्रकारे आपण हे पहिलं उदाहरणामध्ये आपण आकृती पण काढलेली आणि आकृतीवरून हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेले? जर आर दरम्यान एस दरम्यान टी आणि लेंथ एस टी बरोबर 3.7, लेंथ आर एस बरोबर 2.5, तर लेंथ आर टी काढा. आता इथं पण पहिल्या प्रश्नामध्ये जशी आपण आकृती काढली त्याच पद्धतीने इथे ही आकृती काढायची. इथं काय सांगितलेले? दरम्यानता काय दिलेली? आर दरम्यान एस दरम्यान टी. म्हणजे एक रेषा काढायची, त्या रेषेवरती 2 बिंदू घ्यायचे आणि शेवटचे 2 बिंदू कुठले असतील? आर आणि टी. रेषा काढायची, त्या रेषेवरती 2 बिंदू घ्यायचे, आर आणि टी. कारण एस हा बिंदू काय आहे? आर टीच्या दरम्यान आहे. म्हणून एस बिंदू काय करायचा? आर टीच्या मध्ये घ्यायचा. म्हणजे काय? तो दरम्यान आहे. मग शेवटचे बिंदू कुठले असतील रेषेवरती? आर आणि टी. तर अशा प्रकारे रेषेवरती बिंदू आपण घेतले. मग आपल्याला या ठिकाणी आर एस हे अंतर किती दिलेले? आर एस हे अंतर प्रश्नामध्ये किती दिलेले? 2.5. आणि एस टी किती दिले? 3.7. एस टी किती दिलेले? 3.7. तर हे इथं लिहिलेले आपण आर एसच्या वरती लिहिलं 2.5 आणि एस टी लिहिलेले 3.7. 2.5 पेक्षा 3.7 हे अंतर जास्त आहे, म्हणून एस बिंदू या रेषेवरती घेताना बरोबर मध्यभागी नाही घ्यायचा, तर थोडासा आरच्या बाजूला घ्यायचा. म्हणजे आपल्याला आकृतीमध्ये दिसलं पाहिजे की हे अंतर कमी, आर एस हे अंतर कमी आणि एस टी हे अंतर थोडंसं जास्त आहे. ते किती आहे? 3.7 आहे. तर अशा पद्धतीनं आपण आकृती काढायची. नंतर आपण हे उदाहरण आता सोडवूया. बघा, आर दरम्यान एस दरम्यान टी हे दिलेली आहे दरम्यानता. त्याच्यावरून आपल्याला सूत्र काय येतं? डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी बरोबर डिस्टन्स आर टी. आता डिस्टन्स आर एस किती दिलेले? 2.5. मग डिस्टन्स आर एसच्या खाली आपण लिहिले 2.5. नंतर चिन्ह अधिकचं आहे तसंच लिहायचं. नंतर डिस्टन्स एस टी किती दिलेले? 3.7. मग डिस्टन्स एस टी दिलेले 3.7, म्हणून त्याच्या खाली लिहायचे 3.7. त्याच्यानंतर बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह लिहायचं आणि डिस्टन्स आर टी हे आपल्याला काढायचं आहे. मग आता 2.5 आणि 3.7 यांची बेरीज किती येते? 6.2. या दोघांची बेरीज केली तर ती किती येईल? 6.2. म्हणून 6.2 बरोबर डिस्टन्स आर टी, म्हणजेच डिस्टन्स आर टी बरोबर 6.2. डिस्टन्स आर टी बरोबर किती आलं? 6.2. म्हणजेच लेंथ आर टी बरोबर किती आली? 6.2. लेंथ आर टी बरोबर 6.2. तर हे आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी या 6व्या प्रश्नामधलं बघितलेलं आहे. आता याच्यामधलं राहिलं गणित किती? एकच उदाहरण या प्रश्नामधलं राहिलेले आणि ते तिसरं उदाहरण आहे 6व्या प्रश्नामधलं. बघा, तिसरं उदाहरण काय आहे? जर एक्स दरम्यान वाय दरम्यान झेड आणि लेंथ एक्स झेड बरोबर 3 कर्णी 7. आता हे उदाहरण थोडंसं वेगळे, पहिल्या 2 उदाहरणापेक्षा तसे वेगळे, कारण याच्यामध्ये कर्णी चिन्ह आहे. लेंथ एक्स वाय बरोबर कर्णी 7, तर लेंथ वाय झेड काढा. लेंथ वाय झेड बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता याची आपल्याला आकृती पण काढायची आहे. तर आकृती काढताना काय करायची? आपल्याला दरम्यानता दिलेली आहे. एक्स दरम्यान वाय दरम्यान झेड या दरम्यानतेवरून काय करायची? आपण आकृती काढायची आहे. म्हणजे एक रेषा काढायची. रेषा काढली आपण. या रेषेवरती एक्स आणि झेड
हे दोन बिंदू घेतले, कारण y बिंदू हा x आणि z बिंदूच्या दरम्यान आहे, म्हणून x z हे दोन बिंदू घेतले आणि त्याच्या दरम्यान कुठला बिंदू घेतला, पण y बिंदू घेतला. मग आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये अंतर दिलेले आहेत, ते किती आहेत? लेंथ किंवा लांबी दिलेली आहे, ती किती आहे? लांबी लेंथ एक्स झेड बरोबर 3 करणी 7. लेंथ एक्स झेड बरोबर 3 करणी 7 आहे आणि लेंथ एक्स वाय बरोबर करणी 7 आहे. मग त्या ठिकाणी ती आपण अंतर लिहूया. एक्स वाय बरोबर करणी 7 आणि लेंथ एक्स झेड बरोबर 3 करणी 7. म्हणजे जशी आहे दिलेली तशीच या ठिकाणी लिहायची. आपल्याला आता खाली बघा, डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स एक्स झेड. याच्या खाली आपण डिस्टन्स एक्स वाय किती दिलेले? डिस्टन्स एक्स वाय हे आहे करणी 7. डिस्टन्स एक्स वाय किती आहे? करणी 7. आणि डिस्टन्स वाय झेड आपल्याला काढायचं आहे, त्याच्यामुळं अधिक डिस्टन्स वाय झेड आहे तसंच लिहायचं. बरोबर डिस्टन्स एक्स झेड किती दिलेले? डिस्टन्स एक्स झेड 3 करणी 7. डिस्टन्स एक्स झेड किती दिलेले? 3 करणी 7. मग आपण डिस्टन्स एक्स झेडच्या खाली लिहिले 3 करणी 7. मग आता डिस्टन्स वाय झेड बरोबर, कारण या ठिकाणी करणी 7 जे आहेत ते करणी 7 डाव्या बाजूला आहेत बरोबर चिन्हाच्या, ते उजव्या बाजूला जाणार आहे, म्हणून आपण ते लिहिले नाहीत. डिस्टन्स वाय झेड बरोबर इथं बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 3 करणी 7 आहे, ते तसंच ठेवलं आहे 3 करणी 7. आणि डाव्या बाजूचे करणी 7 हे अधिक आहेत, ते उजव्या बाजूला आल्यानंतर वजा करणी 7 झाली. म्हणून खालच्या ओळीला बघा, डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स वाय झेड बरोबर, आता इथं 3 करणी 7 आणि वजा करणी 7, म्हणजे 3 करणी 7 वजा इथे 1 आहे. या करणी चिन्हाच्या बाहेर किती आहे? 1 आहे, पण ते लिहिलेलं नाही. म्हणजे ते लिहिलं जात नाही, म्हणून 3 वजा 1 बरोबर किती आले? 2. कारण या ठिकाणी 3 वजा 1 करणी 7 हे काय आहेत? या ठिकाणी दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणून 3 वजा 1 आणि हे कॉमन आले म्हणून ते कंसाच्या बाहेर समजा लिहिले आपण, आणि करणी 7 हे कॉमन आहेत दोघांमध्ये, म्हणून 3 वजा 1 आणि करणी 7, म्हणून इथं 3 वजा 1 किती आलं? 2. आणि दोघांमध्ये कॉमन करणी 7 आहेत, म्हणून ते एकदाच लिहिले करणी 7. म्हणून डिस्टन्स वाय झेड बरोबर किती आलं? 2 करणी 7. डिस्टन्स वाय झेडची लांबी किती येणार आहे? 2 करणी 7. म्हणजेच लेंथ वाय झेड बरोबर किती येईल? 2 करणी 7. तर अशा प्रकारे 6व्या प्रश्नामधले आपण तिन्ही प्रश्न सोडवलेले आहेत. आता त्याच्यानंतर या सराव संच 1.1 मधील हा 7वा प्रश्न आहे आणि याच्यामधला हा शेवटचा प्रश्न आहे. तो प्रश्न काय आहे बघा. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? आता एक रेषीय नसलेले म्हणजे एका रेषेवर नसलेले, नैक रेषीय बिंदू, एका रेषेवर नसलेले बिंदू म्हणजे आता इथं आकृती बघा, खाली आपण 3 बिंदू घेतले, ए बी सी हे 3 बिंदू घेतले आणि हे 3 बिंदू जर एकमेकांना जोडले तरी कुठली आकृती तयार झालेली? त्रिकोणाची आकृती तयार होते. म्हणजे हे एका रेषेवर नाही आहेत आणि त्याच्यापासून कुठली आकृती तयार होते? त्रिकोणाची. म्हणून उत्तर काय येईल? एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. कुठली आकृती तयार करतात? त्रिकोणाची आकृती तयार करतात. तर अशा प्रकारे हा सराव संच 1.1 हा आपला या ठिकाणी संपलेला आहे. तर सगळी उदाहरणे तुम्ही याच्यामधली तुम्ही स्वाध्यायावरती सोडवायची आहे. सराव संच 1.1 मधली सर्व उदाहरणे तुम्ही घरी सोडवायची आहेत. स्वाध्याय हा त्याच्यावरती आहे. तर त्याच्यानंतर थोडासा आज आपण पुढचा भाग बघूया. तर
तुमच्याच गणित भाग 1 मध्ये म्हणजे 9वीच्याच अभ्यासक्रमामध्ये गणित भाग 1 मध्ये संच हे पहिलं प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये संयोग संच आणि छेद संच यांचा अभ्यास केलेला असेल किंवा करणार आहोत आपण. तर याचा उपयोग करूनच या ठिकाणी रेषाखंड, किरण आणि रेषा यांचे जे बिंदू संच आहेत त्यांचं या ठिकाणी वर्णन आपल्याला पुढं पाहायचे. म्हणजेच पुढच्या भागामध्ये आपल्याला भूमितीसाठी लागणारे जे संकल्पना आहेत, रेषाखंड, किरण, एकरूप रेषाखंड, तर अशा प्रकारचे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला पुढच्या भागामध्ये मिळवायची आहे. तर पहिला बघा दिलेले रेषाखंड. तर रेषाखंड म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आता रेषाखंड याच्यावरून आपल्याला म्हणजे या शब्दावरूनच अर्थ समजतो की रेषा ही काय झालेली असते, खंडित झालेली असते, म्हणून त्याला रेषाखंड म्हणतात. रेषा ही अमर्याद असते, पण ती रेषा खंडित झाली तर त्याला म्हणायचं रेषाखंड. तर इथं आकृती दिलेली बघा, आकृती 1.6 ही रेषाखंडाची आकृती आहे, याला रेषाखंड म्हणतात. तर आता रेषाखंड म्हणजे काय, तर या रेषाखंडावरती तुम्हाला ए बिंदू आणि बी बिंदू दिसत आहेत. म्हणजे रेषा ही खंडित झालेली, या ठिकाणी ए बिंदू आणि बी बिंदू दाखवलेले. तर बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू, रेषा बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड असतो. तर ही रेषाखंडाची काय आहे, व्याख्या आहे. आणि रेषाखंड, या रेषाखंडाचं नाव रेषाखंड ए बी असं म्हणतात या रेषाखंडाला. आणि त्याचं थोडक्यात वाचन रेख ए बी असं सुद्धा करतात किंवा ते लिहिताना रेख ए बी असे लिहितात. रेख ए बी म्हणजेच रेख बी ए. रेख ए बी किंवा रेख बी ए या दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजेच बिंदू ए आणि बिंदू बी हे रेख ए बीचे अंत्यबिंदू आहेत. हे काय आहेत, या रेषाखंडाचे आरंभबिंदू पण आहेत आणि अंत्यबिंदू पण आहेत. तर या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला, आता रेख बिंदू ए आणि बिंदू बी यांच्यामधलं जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणतात, त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. आणि ते लिहिताना कसं लिहितात, तर लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए बी. लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए बी. समजा या रेषाखंडाची लांबी 5 आहे. या रेषाखंडाची लांबी समजा आपण 5 सेंटीमीटर आहे किंवा 5 एकक आहे असं गृहीत धरलं. तर लेंथ ए बी बरोबर 5 हे ए बी बरोबर 5 असेही लिहितात. म्हणजे प्रत्येक वेळी लेंथ असं कंसाच्या बाहेर लिहायची काही गरज नसते. म्हणजे लेंथ कंसात ए बी बरोबर 5 हे ए बी बरोबर 5 असेही लिहितात. म्हणजे लेंथ ए बी म्हणजेच डिस्टन्स ए बी असतं. त्याच्यानंतर आपल्याला किरण म्हणजे काय या भूमितीमधील मूलभूत संकल्पनेविषयी माहिती पाहिजे. तर आता किरण ए बी याची व्याख्या आपण बघूया. किरण ए बी म्हणजे रे ए बी. आता इथं आकृती दाखवलेली आहे. किरण ए बी किंवा किरण ए पी असं दोन्ही या ठिकाणी वाचन करू शकतो आपण या आकृतीमधल्या किरणाचं. तर आकृती 1.7 मध्ये ही किरण ए बी दाखवलेला आहे. आता किरण ए बी किंवा किरणाची व्याख्या काय तर बघा इथं. समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी म्हणजे बी बिंदू हा ए आणि पीच्या दरम्यान आहे. असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय. येथे बिंदू एला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. म्हणजे आता इथं बघा पहिल्या आकृतीमध्ये फक्त आपल्याला ए आणि बी या ठिकाणी पॉईंटच दाखवलेले आहेत म्हणजे बिंदूच दिलेले आहेत. पण ह्या आकृतीमध्ये किरणाच्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, एका बाजूला
पॉईंट दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ही जी रेषा आहे त्या रेषेचा बाण दाखवलेला आहे. म्हणजे किरणाला एका बाजूला किरण हा काय असतो, अमर्याद असतो. तर ए बिंदूला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. या ए बिंदूला काय म्हणतात, किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. तर अशा प्रकारे ही किरणाची आकृती असते. म्हणजे एका बाजूला तो खंडित झालेला असतो आणि दुसऱ्या बाजूला तो एका बाजूने किरण आपल्याला वाढविता येतो, म्हणजे बाण दाखवलेला असतो. तर याचं वाचन किरण ए बी किंवा किरण ए पी असंही करतात. पण या ठिकाणी ए बिंदू हा आरंभ बिंदू आहे, म्हणून या किरणाचं वाचन नेहमी किरण ए बी किंवा किरण ए पी असं करू शकतो. किरण बी ए म्हटलं तर ते चुकीचे, किरण पी ए म्हटलं तरीही ते चुकीचे, कारण या किरणाचा आरंभ बिंदू किंवा सुरुवात ए बिंदूपासून होते. म्हणून या किरणाचं वाचन किरण ए बी किंवा याच किरणावरील आणखी एक बिंदू पी आहे म्हणून किरण ए पी असं सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढची व्याख्या बघायची आहे, रेषा किंवा लाईन. रेषा किंवा लाईन म्हणजे काय? तर आता रेषा ही अमर्याद असते. त्याची व्याख्या बघा, किरण ए बीचा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच असतो. रेख ए बीचा बिंदू संच हा रेषा ए बीच्या बिंदू संचाचा उपसंच आहे. कारण रेषा ही कशी असते, अमर्याद असते आणि या रेषेवरतीच आपण दोन बिंदू घेतले, त्या बिंदूला ए आणि बी बिंदू असं नाव दिलं, तर त्या ठिकाणी रेख हा मर्यादित भाग झाला आणि रेषा ही अमर्याद झाली. म्हणून रेख ए बी चा बिंदू संच हा रेषा ए बीच्या बिंदू संचाचा उपसंच आहे. तुम्ही गणित भाग 1 मध्ये संच या प्रकरणामध्ये उपसंच हे शिकलेलं आहे. म्हणून या ठिकाणी संचाच्या स्वरूपामध्ये ही व्याख्या सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे चौथी बघा, चौथा आकडा एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड इथे आकृती दाखवलेली बघा, ए बी आणि सी डी हे दोन रेषाखंड दाखवलेली आहेत. हे दोन्ही रेषाखंड कसे आहेत, एकरूप रेषाखंड आहेत. म्हणजे दोन्ही रेषाखंडाची लांबी तुम्हाला बघा साधारण समान किंवा सारखी दिसते, म्हणून या रेषाखंडांना काय म्हणायचं, एकरूप रेषाखंड. म्हणजे जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. समजा आपण ए बी रेषाखंडाची लांबी 6 सेंटीमीटर घेतली आणि सी डी रेषाखंडाची लांबी 6 सेंटीमीटर मोजून बघितली आणि ती दोघांची लांबी जर 6 सेंटीमीटर असेल तर त्या ठिकाणी ते कसे आहेत, दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी जर लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी तर रेख ए बी एकरूप रेख सी डी हे काय आहे, एकरूपतेचं चिन्ह असेल. याचं वाचन कसं करायचं, रेख ए बी एकरूप रेख सी डी हे एकरूपचं चिन्ह आहे. म्हणजे बरोबरचं चिन्ह काढायचं आणि त्याच्यावरती असं हे उलट एस सारखं चिन्ह काढायचं, त्याला एकरूप असं म्हटलं जातं. तर हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत. हे थोडक्यात रेख ए बी एकरूप रेख सी डी असं लिहितात. तर अशा प्रकारे आपण आज सराव संच 1.1 मधली 5वं आणि 6वं उदाहरण बघितलेत. म्हणजे सगळी उदाहरणं सराव संच 1.1 मधली सोडून झालेली आहेत आणि रेषाखंड, किरण आणि रेषा यांचं वर्णन बिंदू संच रूपामध्ये पाहिलेलं आहे. त्यापैकी रेषाखंड, किरण, रेषा आणि एकरूप रेषाखंड याबद्दलची माहिती आपण आज पाहिलेली. त्याच्यानंतर आणखी काही भाग आहे, तो भाग पुढच्या भागामध्ये काही संज्ञा ज्या आहेत या भूमितीय संज्ञा त्याचा अर्थ पुढच्या भागामध्ये आपण समजून घेऊया. तर धन्यवाद.